आपला इमानदार प्राणी ना खूप मोठ्या संकटातून वाचला. म्हणजे झाला असा विषय, की रात्री काका बाहेर झोपेले होते आणि इमानदार प्राणी काकांपायीच राहतं म्हणजे नाही का. आणि मग रात्रीचा 2:30 वाजता वाघ आला डायरेक्ट नाही का आणि जेव्हा धरलंय कुत्रं आणि वाघाचा जबडा केवढा राहतोय तुम्हाला तर माहिती डास-बीस, दात असे सुळेचे सुळे राहते. डायरेक्ट घेऊन चालू होतं. पण बाकीचे कुत्रे आणि काका डायरेक्ट पळत गेले आणि डायरेक्ट कळवंडीतून सोडवलं आणि उचलून आणलं डायरेक्ट. सकाळ-सकाळी डॉक्टरकडे बी नेलं होतं. डॉक्टर म्हणे, "त्याला डास लागलेले आहेत, पण मग काही नाही म्हणे, आपण आहे ना योग्य ट्रीटमेंट करू. ते ओके होईल म्हणे." आणि कुत्र्याचं वैशिष्ट्य असं आहे म्हणजे या, की 15 वर्ष वय आहे त्याचं. आम्ही जेव्हा एवढे-एवढे होतो का चिट्टे-पिट्टे, तेव्हापासून ते आमच्या संग आहे. आणि काकांचं ते एवढं कट्टर आहे ना ते, म्हणजे काका जर कुठं गेले किंवा आम्ही काकांसंग असं गेलो, ते आमच्या संगच राहतंय आणि त्याला मराठी सुद्धा समजतंय. म्हणजे एवढं ते हुशार आहे, नॉलेज आहे त्याला. आणि मग त्याच्यामुळं मग ती याच्यावर एवढा जीव आहे ना, तुम्हाला सांगतो का मापच नाही डायरेक्ट. आणि या इमानदार प्राण्यांचं प्रेम हे विकत घेता येत नाही.